जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन बंद असल्यामुळे ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। तातडीनं सिटी स्कॅन सेवेत पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी आमदार पंकज भुजबळ यांनी पावसाळी अधिवेशनात विशेष उल्लेखाच्या माध्यमातून करत शासनाचं लक्ष वेधलं। नाशिक जिल्हा रुग्णालय हे केवळ शहरापुरतं मर्यादित नसून ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महत्त्वाचं आरोग्य केंद्र आहे। सिटी स्कॅन सेवा बंद असल्यामुळे अपघातग्रस्त तसेच इतर गंभीर रुग्णांचे वेळेवर निदान होत नाही। परिणामी अनेक रुग्णांना खासगी केंद्रांमध्ये जाऊन हजारो रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे। त्यामुळे शासनानं बंद असलेलं सिटी स्कॅन मशीन तातडीनं दुरुस्त करावं। दुरुस्तीस विलंब होणार असल्यास नवीन अत्याधुनिक सिटी स्कॅन यंत्र तात्काळ उपलब्ध ही अत्यावश्यक सेवा पूर्ववत करण्याची मागणी भुजबळ यांनी सभागृहात केली। सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं ही शासनाची जबाबदारी आहे। नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत अशा अत्यावश्यक सेवांमध्ये कोणताही खंड पडू नये यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी आग्रही विनंती शासनाकडे केली आहे। नाशिक जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीनचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा आणि गरीब रुग्णांना दिलासा मिळावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।